मराठ्यांचं वादळ आज रांजणगाव महागणपतीमध्ये दाखल होणार आहे। यासाठीच राज्यभरातून मराठा बांधव या ठिकाणी दाखल होत आहेत। मात्र वेगळे पण आहे, दुचाकीवरून काही तरुण या ठिकाणी निघालेत आणि सभास्थळी आलेत। चलो मुंबईचा नारा या ठिकाणी दिला जातोय। अशा पद्धतीची ही सगळे अगदी संसार उपयोगी सगळं साहित्य या ठिकाणी आहेत। मनोज जरांगे पाटील आंतरवालीपासून पायी निघालेत। मनाशी उराशी खूप काही दडून ते पुढे निघालेत। तुम्ही काय पुढे घेऊन निघालेत? आम्ही दादाच्या आदेशानुसार 19 तारखेला आम्ही नांदेड जिल्ह्यातनं मुक्कामाला आंतरवली सराटीमध्ये पोहोचलो। 19 तारखेला आमचं बोलणं पण झालं। 20 तारखेला दादांच्या रॅलीमध्ये दादासोबत निघालो। दादांचा जो ध्यास आहे आणि त्यांनी जे आम्हाला आदेश दिलेत, आपल्या सगळ्या तयारीने अशी नका, जरी माझी गाडी 2 व्हीलर असेल तरीही मी दादाच्या आदेशानुसार सगळं तेला मिठासहित जिऱ्या लसणासहित घेऊन नांदेडवरून मुंबईवरलं निघालो। डोळ्यात अश्रू आहे, काय भावना आहेत आजची? वास्तविक दादाची तब्येत पाहता, कमरेला बेल्ट आहे, बोटाला मार लागलेला आहे, तरी दादा बसायला तयार नाहीत। म्हणजे आमचा अंत किती सरकार पाहणार आहे याबद्दल थोडी मनामध्ये खंत आहे। पण आता आमचं मराठ्यांचं ठरलंय, तुम्ही किती करा गुन्हे दाखल, पेटून उठला मराठा। तुम्ही कितीही खटले भरा, पेटून उठला मराठा। खरं तर रस्त्याने जाताना वेगवेगळे लोक भेटतात, काय अनुभव येतोय? अनुभव खूप, सगळ्याचे अनुभव चांगलेच आहेत। सगळ्याची भावना एकच आहे, आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे। आरक्षण हा मेन मुद्दा आहे आमचा, आणि ते घेतल्याशिवाय आम्ही येणार पण नाही। आता त्या तयारीनिशी निघालेच होते। आता थांबायचं नाही, डोळ्यातला अश्रूही थांबवायचं नाही, थांबले नाही पाहिजे, ह्या भावना आहेत। पण रडायचं नाही आता, बिलकुल आता रडायचं नाही, आता लढायचंय। आता रडायचं नाही, आता लढायचंय। हे डोळ्यातले अश्रू थांबले पाहिजेत, लढायचे आपल्याला। हो, थांबले पाहिजेत, थांबतील, ते थांबतील। नक्कीच हे डोळ्यातले अश्रू थांबतील, आनंदाचे अश्रू निघतील। आता लढायचंय, थांबायचं नाही, या भावना घेऊन हे दुचाकी स्वार मुंबईच्या दिशेने निघालेत। जरांगे पाटलांच्या मागे ही ताकद आहे, ही ताकद पुढे आरक्षणाचा लढा घेऊन जाणार आहे। मात्र रस्त्यात जात असताना या पद्धतीचे अनुभवही चांगले येत आहेत, अशाही भावना या ठिकाणी व्यक्त केल्यात। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, रांजणगाव गणपती, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।